की पंतप्रधानांनी परत तो घाट घातलेला आहे. मागच्या वेळेस तुम्ही माहिती अधिकाराचा अमेंडमेंट तर परत दरवेळेस आपलं पार्लमेंटचं सेशन आलं की दरवेळेस आपलं काहीतरी जनतेला धाक दाखवायचा. तुम्ही मागच्या वेळेस 11 दिवस उपोषण केलं आळंदीला, त्याच्यामुळे ते सगळं पृथ्वीराज चव्हाण वगैरे आले, तुम्हाला विनंती केली, आंदोलन मागं घेतलं आणि तुम्ही हे केलं. तर आता परत पंतप्रधानांनी एक घाट घातलेला आहे. तर या की अमेंडमेंट RTIमध्ये अमेंडमेंट आणायच्या पहिल्यांदा न्यायमूर्तींना वेगळं ठेवायचं असं ते म्हणतात. न्याय खाते माहिती अधिकारामधून काढून पहिलं अमेंडमेंट वेगळं होतं. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय समाजाला सांगायचा नाही. बरोबर. फाईल नोटिंग काढून टाकायचं. बरोबर. फाईल नोटिंगचं पुन्हा आणखीन घाट घालतील. परत पुढे याच्यात नाही आलं. नाही, याच्यात नाही आले. फक्त एक विषय तो सुप्रीम कोर्टात. हो. न्यायालयीन व्यवस्थेमध्ये जे न्यायाधीश वगैरे त्यांच्या संबंधाने सोनिया गांधीचा मात्र त्याला विरोध आहे. सोनिया गांधींचा त्याला विरोध आहे. सोनिया गांधी करतात ते बरोबर करतात. तर तुम्हाला न्यायालय काय, कायदा काय म्हणतो? घटनेने तयार केलेली प्राधिकरणं, न्यायालय आहे त्याच्यामध्ये, कायद्याच्या द्वारे निर्माण झालेली प्राधिकरणं, बरोबर. हे जे घटनेने तयार केले आहेत, कायद्याने अधिसूचनेच्या द्वारे अध्यादेशाच्या द्वारे जेवढी प्राधिकरणं निर्माण झाली त्यांना माहिती द्यावं लागेल. कायदा सांगतो. तुमचं जज न्यायालय कशात येतं वेगळे कसे काय देवाच्या पुढे. म्हणून मनमोहन सिंग जे करतात ना ते बरोबर नाही. गांधी विचाराचा माणूस आहे, त्याने जरा थोडंसं कोणाचं दडपण येतं म्हणून तुम्ही करायला लागलं तर बरोबर नाही. आणि जर तुम्ही अशा प्रकारचं केलं तर पुन्हा देशातली जनता आंदोलनासाठी उभी राहावंच लागेल ना. त्याला दुसरा मार्ग नाही. असं दरवेळेस आपल्याला म्हणजे हे लोकसभेचं हे येतं, सेशन येतं की दरवेळेस हे आपलं काहीतरी एक टुमणं सोडूनच देतात. माहिती अधिकाराला लोकांना आपल्याला काहीतरी धाक दाखवायचा. तर आपण एक आदेश सरकारला द्यावा किंवा एक काहीतरी एक कायमचा हे सरकारच्या माणूस कसा आदेश देऊ शकतो? नाही अण्णा, आपल्याकडं ताकद आहे आणि आपलंच फक्त आपल्या आदेश द्यायला त्याला तेवढे गव्हर्नमेंटच्या घटनेप्रमाणे तरतूद असायला पाहिजे. बरोबर. आपलं म्हणणं आपलं म्हणणं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्यात अधिकार आहे. लोकशाहीमध्ये नियम कायद्याला धरून वागण्याचा अधिकार आहे. तर त्यांना आपण कसं त्यांच्याप्रमाणे ते करतात. पण आपल्या विरुद्ध जर केलं तर आदेश जनतेला जनतेने उभं राहायला पाहिजे. जनता वगैरे बरोबर आहे. ते बादशाला नाही याला म्हणतात आपले नोकर आहेत त्याप्रमाणे आपल्याला विचारून काम केलं पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिक या देशाचा मालक आहे. बरोबर. आणि प्रत्येक निवडून दिलेले जनप्रतिनिधी आणि अधिकारी, मग ते IAS असतील, IPS असतील, त्याचा IAS असतील, कुठलाही अधिकारी हा जनतेचा सेवक आहे. ज्यांना निवडून दिलं ते जनतेचे सेवक आहेत. मालक या देशातला तो मतदार आहे. मग मतदाराला हा अधिकार आहे विचारण्याचा. बरोबर. माझ्या तिजोरीचा पैशाचं तुम्ही काय केलं हे विचारण्याचा त्याचा हक्क आहे. मूलभूत हक्क आहे तो. म्हणून ज्यावेळेला स्वातंत्र्याचा अर्थ स्वराज्यावर म्हणून लागतो त्यावेळेला जनतेने आंदोलन हा एक पर्याय त्याला. दुसरा उपायच नाही आपल्याकडे आंदोलनाशिवाय. तो पर्याय आहे ना. स्वातंत्र्याचा अर्थ कोणी स्वराज्यावर म्हणून लावत असेल तर त्याला दुसरा काय पाहिजे? संघर्ष. ही आमची परंपरा आहे. गांधीजींनी संघर्ष केला तो याच्या विरोधातच केला. आता गांधीजींनी केला काळ्या गोऱ्या लोकांच्या विरोधात आणि आपण करतो काळ्यांच्या विरोधात. फरक आहे. काळ्या अंतःकरणाच्या लोकांच्या विरोधात स्वातंत्र्य कोणाला मिळालं? फक्त गोरे गेले आणि काळे आले त्या देशात. काय स्वातंत्र्य? हा विचार जनतेला